तुम्ही आपला फायर एक्सटिंग्विशर धरून गेल्या, फुसफुस 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 करत गेल्या, मग ते नाही विजणार आहे नाही तर मस्त मोठी फॅक्टरीला कोणत्या लागून राहाल, आपला फायर एक्सटिंग्विशर जाऊन दोन 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 जाल तुम्ही. तसं नाही जमत. हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, आपण क्लास 9 ची सायन्सची सिरीज सुरू केली होती. त्यातला आपला कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट हा चॅप्टर सुरू होता. त्यातला आज आपण बघूया लेक्चर नंबर 5. आज आपण बघूया कार्बन डायऑक्साईड बद्दल. कार्बन डायऑक्साईड काय असते, त्याची फिजिकल प्रॉपर्टी काय असते, त्याची केमिकल प्रॉपर्टी काय असते, सगळ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट. कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे, केमिकल फॉर्म्युला जो म्हणतो, तो आहे आपला CO2. कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? CO2. हा चांगला लक्षात ठेवा. त्याचा मॉलिक्युलर मास जो आहे तो आहे 44 जो आहे त्याचा मॉलिक्युलर मास. त्या कार्बन डायऑक्साईड जर वजन मोजलो आपण तर तो किती राहील? 44. त्याच्यानंतर त्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे, आता आपल्याला माहित आहे कार्बन डायऑक्साईड जो आहे तो गॅसियस फॉर्म मध्ये असते. म्हणजे समजा का त्याला आपल्याला लिक्विड मध्ये न्यायचं आहे. मेल्टिंग पॉइंट मध्ये काय होते? मेल्टिंग पॉइंट म्हणजे असा पॉइंट ज्याच्यावर कोणताही सबस्टन्स लिक्विड मध्ये कन्वर्ट होईल. आता हा ऑलरेडी गॅसियस मध्ये आहे, याला आपल्याला लिक्विड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. याचा टेम्परेचर जो आहे आपल्याला कमी करायला लागेल. पहा मग आता त्याचा मेल्टिंग पॉइंट जो आहे तो आहे -56.6 डिग्री सेल्सिअस. याचा मेल्टिंग पॉइंट किती आहे? -56.6 डिग्री सेल्सिअस हा याचा मेल्टिंग पॉइंट आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईडची गॅस असेल आपल्याकडे आणि त्याला समजा आपण -56.6 डिग्री सेल्सिअस वर नेलो तर कार्बन डायऑक्साईडचं आपल्याला पाणी भेटू शकते. म्हणून तो आहे त्याचा मेल्टिंग पॉइंट. त्याच्यानंतर त्याचा ऑकरन्स म्हणजे तो कार्बन डायऑक्साईड जो आहे तो कुठं कुठं आपल्याला पाहायला भेटते. पहा मग आता. कार्बन डायऑक्साईड ऑकर इन द एअर इन द फ्री स्टेट. शेर अकेला आता है जे आपण पाहिलो होतो. फ्री स्टेट मध्ये जो आहे तो किती राहते? 0.03%. किती राहते? फक्त 0.03% जो आहे तो एअर मध्ये राहते. 100% पैकी फक्त 0.03% हा कार्बन डायऑक्साईड आहे. त्याच्यानंतर एक्झेल्ड एअर कंटेन 4% ऑफ CO2. जे आपण श्वास घेतो ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड जो सोडतो तिथं किती राहते? तर 4% कार्बन डायऑक्साईड तिथून आपल्याला पूर्ण भेटेल. त्याच्यानंतर CO2 इज प्रेझेंट ऍज अ सॉल्ट इन चॉक. चॉक मध्ये जो आहे तिथं पण CO2 राहते. शहाबाद टाइल्स, मार्बल, लाईमस्टोन याच्या मध्ये सुद्धा CO2 आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याच्यानंतर CO2 इज गिवन आउट इन द कंबशन ऑफ वुड अँड फॉसिल फ्युल ऑफ कोल. आता पहा, समजा का आपल्याकडे लाकूड आहे किंवा कोळसा वगैरे जो आहे तो समजा का आपण जाळलो तर तिथून पण आपल्याला CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड भेटू शकते. आता पाहू आपण कार्बन डायऑक्साईडचे काही केमिकल प्रॉपर्टी. सगळ्यात आधी समजा का आपल्याकडे सोडियम हायड्रॉक्साईड असेल. हा काय आपल्याकडे? सोडियम हायड्रॉक्साईड. या सोडियम हायड्रॉक्साईड पासून मी समजा का कार्बन डायऑक्साईड असा पास केलो तर हा कार्बन डायऑक्साईड आणि सोडियम हायड्रॉक्साईड रिॲक्ट होईल आणि याच्यापासून आपल्याला सोडियम कार्बोनेट हा एक केमिकल भेटेल. सोडियम कार्बोनेट जो आहे त्यालाच आपण म्हणतो वॉशिंग सोडा. पहा मग आता. सोडियम कार्बोनेट इज फॉर्म व्हेन कार्बन डायऑक्साईड इज पास थ्रू अन ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड जोडून आपण कार्बन डायऑक्साईड समजा का पास केलो. पहा मग आता इथं सोडियम कार्बोनेट इज फॉर्म आपल्याला का भेटणार आहे? सोडियम कार्बोनेट. कधी? वेन कार्बन डायऑक्साईड इज पास. कार्बन डायऑक्साईड आपण नेत आहोत कुठून? ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस म्हणजे काय होते? सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईडला ॲक्वियस म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये आपण पाणी ऍड केलं तेव्हा आपल्याला काय भेटेल? सोडियम कार्बोनेट. कॉमन नेम ऑफ सोडियम कार्बोनेट इज वॉशिंग सोडा. जो आपण कपडे धुवासाठी जो सोडा वगैरे यूज करतो निरमा, त्याच्यामध्ये पण वॉशिंग सोडा राहते, त्यालाच म्हणतो आपण सोडियम कार्बोनेट. हे एक तुम्ही लक्षात ठेवा. आता याची जी रिॲक्शन आहे ते कशी राहील? आता रिॲक्शन मध्ये सगळ्यात पहिले आपल्याकडे NaOH आहे. NaOH म्हणजे काय होते? सोडियम हायड्रॉक्साईड. याच्यासोबत आपण का करणार आहोत? सोडियम हायड्रॉक्साईड सोबत आपण कार्बन डायऑक्साईड पास करणार आहोत. म्हणजे आपला आला कार्बन डायऑक्साईड. यांची जेव्हा रिॲक्शन होईल तर सगळ्यात पहिले आपल्याला Na2CO3 हा होते सोडियम कार्बोनेट, यालाच म्हणतो आपण वॉशिंग सोडा, आणि त्याच्या सोबतच भेटेल आपल्याला H2O म्हणजे वॉटर. आता याला आपण बॅलन्स करून टाकू. बॅलन्स करायसाठी इथं लावू आपण 2. अशी ही रिॲक्शन आहे 2NaOH प्लस CO2. इट गिव्स Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट प्लस H2O वॉटर. ही पहिली केमिकल प्रॉपर्टी लक्षात ठेवा. सोडियम हायड्रॉक्साईड पासून आपण CO2 पास केलो तर आपल्याला सोडियम कार्बोनेट भेटेल. आता दुसरी कोणती केमिकल रिॲक्शन आहे पहा. समजा का आता आपल्याकडे सोडियम कार्बोनेट होता. पहिले काय होता आपल्याकडे? सोडियम हायड्रॉक्साईड.
सोडियम हायड्रॉक्साईड पासून आपण काय नेतो कार्बन डायऑक्साईड, यांची रिॲक्शन बनल आणि हा सरळ सरळ बनल आपला सोडियम कार्बोनेट. हा इकडच्या साईडनं का बनला आपला सोडियम कार्बोनेट. आता आपल्याकडे सोडियम कार्बोनेट आहे, पुन्हा मी का करतो कार्बन डायऑक्साईड पास करतो, हे दोघं रिॲक्ट होईल आणि यांच्यापासून भेटेल आपल्याला सोडियम बायकार्बोनेट, त्यालाच म्हणतो आपण बेकिंग सोडा. पहा मग आता सोडियम बायकार्बोनेट इज फॉर्म, आपल्याला काय भेटणार आहे सोडियम बायकार्बोनेट, कधी ऑन पासिंग CO2, CO2 आपण पास करतो, पण कुठून ऍक्वियस सोल्युशन म्हणजे पाण्यामध्ये मिक्स असलेला सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट पासून समजा का आपण CO2 पास केलो तर आपल्याला भेटेल सोडियम बायकार्बोनेट. पहा लक्षात ठेवा, इझी रिॲक्शन आहे. सगळ्यात पहिले आपल्याकडे काय सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड सोबत आपण CO2 ऍड केलो तर आपल्याला भेटणार सोडियम कार्बोनेट. लक्षात राहील हे तुम्हाला. सोडियम कार्बोनेट आपल्याकडे काय आता सोडियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट सोबत आपण समजा का CO2 ऍड केलो तर इथं भेटत आहे आपल्याला सोडियम बायकार्बोनेट. का भेटतं आपल्याला सोडियम बायकार्बोनेट. बस एवढाच आहे. सोडियम हायड्रॉक्साईड सोबत CO2 ऍड करा, सोडियम कार्बोनेट भेटेल. सोडियम कार्बोनेट सोबत CO2 ऍड केला, सोडियम बायकार्बोनेट भेटेल. बस सिंपल रिॲक्शन आहे. आता रिॲक्शन कशी आहे ते पाहून घेऊ. रिॲक्शन मध्ये आपल्याकडे सगळ्यात पहिले सोडियम कार्बोनेट, याच्यासोबत आपण का मिक्स करतो, हा H2O म्हणजे ऍक्वियस सोल्युशन होता, याच्यासोबत आपण कार्बन डायऑक्साईड ऍड केलं तर आपल्याला भेटते सोडियम बायकार्बोनेट. त्याचा फॉर्म्युला आहे NaHCO3. सोडियम कार्बोनेटचा काय Na2CO3, सोडियम बायकार्बोनेटचा काय NaHCO3. हे आहे आपली केमिकल रिॲक्शन. आता तुम्हाला पुस्तकामध्ये जर पाहाल तर दोन केमिकल रिॲक्शन तुम्हाला स्वतः लिहा म्हणून दिला आहे. पहा मग आता ते कसे राहू शकते रिॲक्शन. राईट डाऊन द इक्वेशन ऑफ द केमिकल रिॲक्शन टेकिंग प्लेस बिटवीन वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड इन द अबो एक्सपेरिमेंट. वॉटर आणि कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन राहील. वॉटर सोबत आपण CO2 ऍड केलो तर आपल्याला भेटते कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिडचं नाव काय H2CO2 आहे, तर हा O जो आहे हा इथं चालला जाईल. पहा मग आता रिॲक्शन कशी होईल. हा H2 जसाच्या तसा राहील, CO इथं 2 वेळा आहे ना, इथला 1 वेळा म्हणजे किती झाला हा 3. H2CO3 याचंच नाव काय याला आपण प्रेमानं म्हणू शकतो कार्बोनिक ऍसिड. का नाव आहे याचा कार्बोनिक ऍसिड. बस एवढी सिंपल हे रिॲक्शन आहे पहिली वाली. त्यानंतर दुसरी रिॲक्शन तुम्हाला म्हणते राईट डाऊन द इक्वेशन ऑफ द केमिकल रिॲक्शन टेकिंग प्लेस ऑन पुटिंग लाईम वॉटर. लाईम वॉटर म्हणजे निंबू पाणी नाही, चुनखडीचा पाणी. चुनखडीचा फॉर्म्युला काय आता तो आपण पाहू. सोबत आपण कोणाची रिॲक्शन करतो CO2 ची. CO2 ची रिॲक्शन आपण लाईम वॉटर, लाईम वॉटर म्हणजे CaOH/2, यालाच आपण केमिकल नेम आहे याचा लाईम वॉटरचा कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH/2. आता यांची जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा आपल्याला भेटते CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. हा कोणता कार्बोनेट आहे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3, आणि सोबतच भेटते आपल्याला वॉटर. हा तर कॉमनच राहते H2O. पहा मग आता दोन रिॲक्शन, वॉटरची कार्बन डायऑक्साईड सोबत रिॲक्ट करा, कार्बोनिक ऍसिड भेटेल. कार्बन डायऑक्साईडची कॅल्शियम हायड्रॉक्साईड लाईम वॉटर सोबत रिॲक्ट करा, कॅल्शियम कार्बोनेट आणि तुम्हाला वॉटर भेटेल. त्यानंतर आपण कार्बन डायऑक्साईड जे आहे त्याचे युजेस कोणते कोणते आहेत, कुठं कुठं आपण वापरू शकतो ते आपण पाहून घेऊ. सगळ्यात पहिले CO2 इज यूज टू मेक एरिएटेड ड्रिंक. एरिएटेड ड्रिंक म्हणजे काय होते, कोका कोला, थम्सअप, स्प्राईट वगैरे जे आपण पितो त्याच्यामध्ये आपण कार्बन डायऑक्साईड यूज करतो. तो थंड राहते पण एकदम, त्याच्यातून अशी गॅस निघते फोडल्याबरोबर, तर त्याच्यामध्ये काय राहते आपला CO2 कार्बन डायऑक्साईड राहते. सॉलिड कार्बन डायऑक्साईड इज यूज इन कोल्ड स्टोरेज. Also keep milk and milk product frozen substance cool during transport. आता पहा, समजा का आपल्याकडे मिल्क आहे किंवा कोणते मिल्कचे प्रोडक्ट आहे, आईस्क्रीम वगैरे आहे, ते समजा का एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपल्याला न्यायचे आहे, 300, 400 किलोमीटर आपल्याला दूर न्यायचे आहे, तर ते खराब होऊन जाऊ शकते, त्यांना तर थंड वातावरण लागते. मग आता एवढा बर्फ तर आपण कुठून आणणार आहोत, तर आपण काय करतो अशा वेळेस सॉलिड कार्बन डायऑक्साईड, सॉलिड CO2 चा यूज करतो ना, त्यांना आपण चांगला फ्रेश ठेवू शकतो. त्यानंतर इट इज यूज फॉर गेटिंग स्पेशल इफेक्ट इन अ मिस्ट ड्रामाज अँड मूवीज. मूवीज किंवा ड्रामाज मध्ये आपण हा यूज करू शकतो आपण. आता तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याला समजा का आपण सॉलिड केलो, कार्बन डायऑक्साईड कोणत्या फॉर्म मध्ये राहते गॅसियस फॉर्म मध्ये. आता त्याला समजा का आपण थंडा केलो, थंडा म्हणजे -100°C पेक्षा पण आपण त्याचं टेम्परेचर कमी केलो तर तो अशा प्रकारचा दिसेल तुम्हाला. ठीक आहे. आता पहा, इथून तुम्हाला असा गॅस निघताना दिसत असेल थोडीफार,
इथून काऊन असा होत आहे, हा जो सॉलिड आहे हा डायरेक्ट गॅसियस मध्ये कन्वर्ट होत आहे. याचा टेम्परेचर एकदम -100 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे आणि तो जो आहे डायरेक्ट गॅसेस मध्ये म्हणजे सराउंडिंगचा जो आजूबाजूचा टेम्परेचर आहे तो जास्त आहे. आता इथं जो आहे या गडव्यामध्ये काय आपला पाणी आहे, पाण्याचा टेम्परेचर जो आहे तो सराउंडिंग पेक्षा अजून जास्त राहते. ठीक आहे ना. पाण्याचा टेम्परेचर समजा 20 डिग्री सेल्सिअसचा असेल आणि हा -100 डिग्री समजा का आपण हा याच्यामध्ये टाकलो. पाहता पाहता इथून पूर्ण काय होत आहे, हा बाहेर निघत आहे. तर हा जो बाहेर निघता हा कोणता गॅस असेल, कार्बन डायऑक्साईड गॅस. या व्हिडिओमध्ये आता तुम्ही पाहिले हा जो इफेक्ट होता, धुवा जो निघत आहे कंटिन्युअसली, हा जो आहे हा आपण सॉलिड कार्बन डायऑक्साईडले वॉटर मध्ये जेव्हा टाकलो तेव्हा हा धुवा निघाला. लग्नामध्ये वगैरे तुम्ही पाहत असाल तिथं पण आपण हा यूज करतो. त्यानंतर CO2 ऑब्टेन बाय केमिकल रिएक्शन और केप्ट अंडर प्रेशर इज यूज एज अ फायर एक्सटिंग्विशर. CO2 जो आहे तो आपण फायर एक्सटिंग्विशर मध्ये बी यूज करू शकतो. त्याच्यानंतर लिक्विफाईड CO2, समजा का आपल्याकडे लिक्विड वाला CO2 असेल तर त्याचा आपण कॉफी मधून कॅफिन जो एक घातक पदार्थ आहे तो रिमूव्ह करायसाठी पण आपण या लिक्विड म्हणजे काय होते, पाण्यासारखा CO2 चा आपण यूज करू शकतो. लिक्विड CO2 इज यूज एज अ सॉल्व्हंट इन अ मॉडर्न इको फ्रेंडली ड्राय क्लिनिंग. आता ड्राय क्लिनिंग जे महाग कोट वगैरे राहते, ब्लेझर राहते, त्यांना समजा का तुम्ही क्लीन करायचं मस्त धुवून आपण नाही करू शकत. मग आपण तिथं काय करू शकतो, यांची ड्राय क्लिनिंग करतो ना. ड्राय क्लिनिंग साठी आपण काय करतो, लिक्विड CO2 याचा आपण यूज करतो. त्यानंतर आपल्याला हा तर माहितच आहे, प्लांट यूज CO2 फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिससाठी प्लांटला CO2 ची, सनलाईटची एकदम जास्त आवश्यकता असते. सनलाईटची आणि CO2 ची. विदाऊट CO2 ते काहीच अन्न आपला बनवू शकत नाही. त्याच्यानंतर एक महत्वाचा टॉपिक आहे आपला, तो म्हणजे आहे फायर एक्सटिंग्विशर. आता हा फायर एक्सटिंग्विशर कशा प्रकारे वर्क करतो हे सगळं काय आपल्याला या समोरच्या काही 5 मिनिटांमध्ये आपण पाहणार आहोत. रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर, त्याची डायग्राम काही अशी तुम्हाला दिसू शकते. हा जो आहे हा आपला फायर एक्सटिंग्विशर. आता तुम्ही मला सर हा फायर एक्सटिंग्विशर असा तर कधी पाहिलो नाही आम्ही. अरे बाबांनो, अरे बापू, हा जो फायर एक्सटिंग्विशर आहे असा नाही राहत. याच्या आतमधून हा असा राहते. बाहेरून जो आहे तुम्हाला तो लाल लाल कव्हर लावून दिसते, पण अंदरून जो आहे तो असाच राहते. आता याच्यामध्ये काय राहते, तर सगळ्यात पहिले हा जो बेस आहे याच्यामध्ये राहते सोडियम बायकार्बोनेटचा पावडर. कारण याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेटचा पावडर हा पूर्ण अशी टंकी राहते, त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट पावडर राहते. इथं हा जो दिसता हा येलो कलरचा आतमधला हा एक काचेची बॉटल राहते याच्यामध्ये, आणि बॉटल मध्ये राहते H2SO4. राहते H2SO4. हा जो राहते हा याला म्हणतो आपण नॉबला असा जोरात दाबा लागते. दाबल्याबरोबर का होईल तर पहा आता का होईल. सगळ्यात पहिले अ फायर एक्सटिंग्विशर कंटेन सोडियम बायकार्बोनेट पावडर NaHCO3. आता इथं जो आहे हा जो आहे सोडियम बायकार्बोनेट पावडर राहते, याचाच फॉर्म्युला काय आपला NaHCO3. त्याच्यानंतर इथं राहील देर इज अ सल्फ्युरिक ऍसिड. हे जे दिसत आहे कॅप्सूल ग्लासची, याच्यामध्ये राहते सल्फ्युरिक ऍसिड प्लेस इन अ ग्लास कॅप्सूल. पहा मग आता हे जे ग्लास कॅप्सूल आहे याच्यामध्ये काय राहते, सल्फ्युरिक ऍसिड. द कॅप्सूल ब्रेक्स ऑन प्रेसिंग द नॉब. हे नॉब म्हणजे काय राहते, एक बटन राहते हे वाली. या बटनीला समजा का तुम्ही जोरात दाबले असाल तर ते बॉटल जे आहे ते भड निशा फुटून जाते. जशी बॉटल फुटली हा H2SO4 सरळ सरळ खाली येते. खाली काय आपला बसून वाटच पाहत राहते, कोण, सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट काय H2SO4 ला असा येऊ दे पकडते ना, मस्त रिॲक्शन होते. जशी रिॲक्शन होते त्याच्यामधून पटकन जे आहे मस्त प्रमाणामध्ये CO2 कार्बन डायऑक्साईड निघते. तो जो कार्बन डायऑक्साईड आहे तोच आपण पूर्ण जी आग लागली आहे ते विझवण्यासाठी यूज करतो. द सल्फ्युरिक ऍसिड कम इन कॉन्टॅक्ट विथ द सोडियम बायकार्बोनेट. सल्फ्युरिक ऍसिड आणि सोडियम बायकार्बोनेट एकामेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते ना, त्यांची रिॲक्शन होते ना, तिथून काय रिलीज होते आपला CO2. त्यालाच आपण प्रेमानं म्हणतो कार्बन डायऑक्साईड. आता CO2 बेस फायर एक्सटिंग्विशर पहा अशा प्रकारे दिसते. असं पाहिले असाल, हे जे दिसतंय नॉब हे अशी जोरात दाबला का इथली जी बॉटल आहे पटकन फुटते. फुटल्याबरोबर H2SO4 खाली येते. इथं कोण बसून राहते, सोडियम बायकार्बोनेट. त्यांची पटकन रिॲक्शन होते. हा जो पाईप आहे हा असा पाईपामधून का निघते मग, कार्बन डायऑक्साईड. CO2 बेस फायर एक्सटिंग्विशर डू नॉट कॉज करोजन. यांना करोजन म्हणजे जंग वगैरे लागत नाही. अँड आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचे बी हे नॉन कंडक्टर आहे, त्याच्यामुळे आपण इलेक्ट्रिसिटीनं लागलेली आग वगैरे जी आहे ती याच्यानं आपण विझवू शकतो. इलेक्ट्रिसिटीनं समजा का आग लागली तर पाणी नको टाका. पाणी टाकाल तर करंट सीधा तुमच्यापर्यंत तुम्हीच तिथं गप्पणी राहून जाल. आता
Therefore, these are used when electrical and electronic equipment catches fire. CO2 based fire extinguisher are used to extinguish small scale fire. समजा का छोटीशी आग लागून आहे, छोटीशी म्हणजे एवढीशीच नाही, एखाद्या रूमले वगैरे आग लागून आहे छोट्याशा, तर आपण हे विझवू शकतो. पण बहुत मोठ्या समजा का फॅक्टरीला मस्त मोठी आग लागून आहे आणि तुम्ही आपला फायर एक्सटिंग्विशर धरून गेल्या, फुसफुस 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 करत गेल्या, मग ते नाही विझणार आहे. नाही तर मस्त मोठी फॅक्टरीला कोणत्या लागून राहाल, आपला फायर एक्सटिंग्विशर जाऊन दोन 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 जाल तुम्ही. तसं नाही जमत. छोटी राहील तर त्याला तुम्ही विझवू शकता, पण मोठी वाली आग राहील तर त्याला नाही विझवू शकत तुम्ही. इट इज बियॉन्ड देअर कॅपॅसिटी. त्या बिचारा एवढूशानं का जमणार आहे सांगा बरं. तो बियॉन्ड देअर कॅपॅसिटी टू एक्सटिंग्विश बिग फायर. एवढीशी बाटली धरून तुम्ही जाल तर विझवू शकाल का? खरंच नाही जमल ना. इन मॉडर्न फायर एक्सटिंग्विशर सॉलिड CO2 इज फिल्ड अंडर प्रेशर. आता काही फायर एक्सटिंग्विशर मध्ये काय करतो आपण, सॉलिड वाला CO2 भरून ठेवतो आणि त्याला काय करतो, प्रेशर रिलीज करतो. जसा त्याचा प्रेशर रिलीज केलो, तो प्रेशर रिलीज केल्याबरोबर काय होईल, तो सॉलिडचा जो गॅसियस मध्ये कन्वर्ट होईल आणि ते गॅस जी आहे CO2 ची, ते आपण त्याच्यानं आग विझवू शकतो. आता तुम्ही एक व्हिडिओ पाहणारा, त्याच्यामध्ये जे आहे तो कार्बन डायऑक्साईड जो निघत आहे त्याच्यानं आपण आग विझवतो. तर आपल्याला माहित आहे कार्बन डायऑक्साईड आपण काय करतो, आग विझवण्यासाठी फायर एक्सटिंग्विशर मध्ये आपण यूज करतो. इथं आग लावून पहा बरं. ठीक आहे. आता समजा हा कागद जळत आहे, आपण इथे ठेवलो, पहा विझून गेला. एकदा पुन्हा लावून पहा. याला थोडासा जास्त पेटू देऊन आपण, पहा याला थोडस आपण जास्त पेटू देऊन. ठीक आहे. पहा एवढा हा पेटत आहे आणि याला समजा आपण याच्यामध्ये ठेवून दिलो, पहा विजला हा पूर्ण. विजला ना. काऊन विजला हा, कारण की इथं जो आहे कार्बन डायऑक्साईड जो आहे तो आपला फायर एक्सटिंग्विशरचं काम करते, म्हणजे आग जी आहे ती विझवण्यासाठी आपल्याला कामात येईल. ओम भट स्वाहा. पाहिले व्हिडिओ. या व्हिडिओ मध्ये जसा तो आग निघत होती, त्या आगीला आपण काय केलं, त्या गॅस मध्ये जो निघत आहे कार्बन डायऑक्साईडचा धुवा, त्याच्यामध्ये टाकल्याबरोबर काय झाली होती, ती आग पूर्णपणे विझून गेली. दिसला ना तुम्हाला. त्याच्यानंतर याची केमिकल रिएक्शन कोणती होती या फायर एक्सटिंग्विशर मध्ये, पहा. मग आता आपल्याकडे काय खालती बसून कोण राहते, सोडियम बायकार्बोनेट. फॉर्म्युला काय, NaHCO3. त्याच्या वरतं कोण राहते ग्लास मध्ये, H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. यांची जेव्हा रिएक्शन होते तर आपल्याला भेटते सोडियम सल्फेट Na2SO4. याचा काही तेवढा काम नाही राहत. सोबत भेटते वॉटर H2O. याचा बी तेवढा काम नाही राहत. पण मेन काम कोणाचं राहते, या आपल्या किंगचा, किंग कोहली, किंग कार्बन डायऑक्साईड. पहा मग आता हा आहे आपला कार्बन डायऑक्साईड. हाच पूर्ण आग जी आहे ते विझवणार आहे. अशा प्रकारचा जो होता तो होता आपला फायर एक्सटिंग्विशर. आता याच्या नंतरचा काही छोटासा एक टॉपिक राहिलाय, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. सबका साथ सबका विकास होऊ द्या. थँक्यू सो मच.